नमस्कार मित्रांनो, मी विश्वंभर शिंदे. या व्हिडिओच्या माध्यमातून आरटी मधून आपल्या बाळाचा शिक्षणासाठी मोफत नंबर लागण्यासाठी तुम्ही घर बसल्या देखील अर्ज करू शकता. त्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत आणि अर्ज कशा पद्धतीने भरायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. म्हणून आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे यानंतरही माझे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतात. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचंय आणि त्यामध्ये आपल्याला सर्च करायचंय आरटी ऍडमिशन 2026-27 असं सर्च करायचंय. त्यानंतर जी वरची वेबसाईट येईल त्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. ओपन झाल्याच्या नंतर अशा काही तुम्हाला खाली सूचना दिसतील. ही माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता. वेळ असेल तर आपण आता डायरेक्ट अर्ज करून तुम्हाला दाखवणार आहोत. वेळ असल्यानंतर ही माहिती वाचून घ्या. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन यावरती क्लिक करायचंय. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. आता न्यू रजिस्ट्रेशन यावरती आपल्याला क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, ज्या जिल्ह्यासाठी आपण अर्ज करतोय. त्यानंतर बाळाच्या आधार कार्डवर म्हणजे जन्म दाखल्यावर असल्याप्रमाणे लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम असं पूर्ण नाव यामध्ये टाकून घ्यायचंय. त्यानंतर चाइल्ड डिसेबिलिटी म्हणजे जर तुम्हाला शासनाच्या राखीव कोटा असतो अपंगासाठी, तुम्हाला जर अपंग कोट्यातून अर्ज करायचा असेल तर तुमच्या बाळाचं UDID कार्ड असणं गरजेचं आहे. अपंग असेल तर तुम्ही यस करून या ठिकाणी तुम्हाला UDID कार्ड त्या बाळाचं असणं गरजेचं असणार आहे. म्हणून जर UDID कार्ड असेल तर तुम्ही अपंग कोट्यातून अर्ज करू शकता आणि जर नसेल UDID कार्ड अपंगत्व तर तुम्ही नो यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर बाळाचा जो जन्म दाखल्यावरती जी जन्मतारीख आहे आधार कार्डवरती ती जन्मतारीख तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायची. अशा पद्धतीनं वर्ष, महिना आणि दिनांक यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायची. असे टाकल्याच्या नंतर ऑटोमॅटिक त्याचं वय या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेलं दिसेल. 31/12/26 पर्यंत 6 वर्ष 4 महिने 4 दिवस. त्यानंतर ॲज इट इज जसाच्या तसा हा कॅप्चर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. कॅप्चर टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो की या आरटीच्या फॉर्मला रजिस्टर होणार. आता रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने क्लिक केल्याच्या नंतर वरती तुम्हाला दाखवलंय या ठिकाणी तुमचा युजर नेम आलेला आहे, पासवर्ड आणि युजर नेम तुमच्या रजिस्टर या मोबाईल नंबरवर टेक्स्ट मेसेजने गेलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, हा युजर नेम कॉपी करून या ठिकाणी मी पेस्ट करतो आणि जो पासवर्ड आलेला आहे मेसेज मध्ये तो पासवर्ड टाकून या ठिकाणी आता लॉग इन करायचंय आणि खाली हा कॅप्चर टाकून घ्यायचा आहे. जो मेसेज मध्ये आलाय तो आपल्याला पासवर्ड टाकून हे कॅप्चर टाकायचे आणि लॉग इन करून घ्यायचंय. आणि आता आपल्याला लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पासवर्ड या ठिकाणी बदलण्यासाठी आता सांगितलं जाणार आहे. तर युजर नेम तोच असेल. मेसेज मध्ये आलेला ओल्ड पासवर्ड म्हणजे जो आता टाकून आपण लॉग इन केलंय तो पासवर्ड यामध्ये टाकून लॉग इन करायचा. आपल्याला तो पासवर्ड टाकायचा आणि खाली नवीन एक पासवर्ड तयार करायचा आहे. आता नवीन पासवर्ड म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या नाव @123 टाकू शकता किंवा गावाचं नाव @123 असं टाकू शकता. तर या ठिकाणी असं टाकून घ्यायचंय आणि सबमिट वरती क्लिक करायचंय. तर पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली, तुमचा पासवर्ड हा अपडेट झालेला आहे तुम्ही बदलल्याप्रमाणे. त्यानंतर आपल्याला परत यायचंय होम पेज वरती आणि युजर नेम आणि आता जो नवीन आपण पासवर्ड तयार केलाय तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचाय, कॅप्चर टाकायचाय आणि लॉग इन करायचंय. तर या ठिकाणी कॅप्चर टाकून घेतो मी असा आणि लॉग इन बटनवर क्लिक करतो. आता लॉग इन झाल्याच्या नंतर अशा प्रकारचा तुमचा फॉर्म लॉग इन झालेला दिसेल. जी माहिती भरली ती या ठिकाणी आलेली असेल माहिती. आता तुम्हाला बघू शकता या ठिकाणी पहिल्या लाईन मध्ये रजिस्ट्रेशनचं नाव आलेलं आहे. 2 नंबरची मदर्स फुल नेम म्हणजे सरनेम आलेलं आहे. त्यानंतर मदरचं नेम टाकायचंय आणि समोर त्यांच्या बाळाच्या वडिलाचं नाव. त्यानंतर खाली फादर्स फुल नेम म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरतोय त्याच्या पालकाचं पूर्ण नाव खालच्या लेन मध्ये टाकायचंय. सुरुवातीला 1 नंबरच्या लेन मध्ये विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, 2 नंबरच्या लेन मध्ये आईचं पूर्ण नाव आणि 3 नंबरच्या लेन मध्ये वडिलांचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचंय. फर्स्ट म्हणजे सुरुवातीला लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम. आता चाइल्ड जेंडर या ठिकाणी मेल फिमेल जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर
पॅरेंटेटस. आता पॅरेंटेटस म्हणजे जनरल मधून असतील तर जनरल, विडो, डिवॉर्स, म्हणजे जर काही बाळाचं जशी कॅटेगरी असेल त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी निवडायचं. आता जनरल मधून भरतोय आपण हा अर्ज. आता या ठिकाणी तुमच्याकडे रजिस्टर रेंट अग्रीमेंट असेल तर त्यावरला पत्ता, किंवा स्वतःचा असेल तर लाईट बिल त्यावरला पत्ता तुम्हाला ऍज इट इज जसाच्या तसा यामध्ये टाकायचा आहे, जसा तुमच्या रेंट अग्रीमेंटवर असेल किंवा वीज बिलावर असेल तसा. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं विलेज निवडायचंय. पत्ता व्यवस्थित पूर्ण टाकून घ्यायचा आहे. पत्ता टाकल्याच्या नंतर तुम्हाला जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचंय यामध्ये. तर अशा पद्धतीने तालुका निवडायचा आहे, त्यानंतर गावाची निवड करायची. अशा पद्धतीनं व्यवस्थित सर्व डिटेल आपल्याला भरायचे. आता हे भरल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटेल या ठिकाणी लॅटिट्यूड आणि लँग्विट्यूड दिसत नाही. तर आता विषय असा आहे, इथं विचारलंय यापूर्वी आरटी मध्ये तुम्ही अर्ज केलाय का, किंवा नंबर लागला होता का, किंवा प्रवेश घेतलाय का. तर यावर घेतला असेल तर यस करा, नाहीतर नो वर क्लिक करा. तर आता इथं शिक आपल्याला लोकेशनसाठी सेव्ह बटनवर क्लिक करायचंय. त्यानंतर लोकेशनचा पर्याय येतो. आता चाइल्ड डिटेल सेव्ह सक्सेसफुली झाले, ओके करायचे. बघू शकता आता खाली आपल्याला या ठिकाणी मॅपचा लोगो आलेला दिसेल, यावर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जो लाल बलून दिसतो ना, हा वरून मॅप बघायचे. तुमचं घर ज्या ठिकाणी आहे, ज्या बिल्डिंग मध्ये, ज्या इमारतीमध्ये आहे, तुम्हाला हा बलून त्या घरावर नेऊन सेट करायचंय तुमच्या. थोडासा या ठिकाणी वेळ लागू शकतो. आपलं सिस्टमचं कंट्रोल बटन आणि स्क्रोल करायचंय, म्हणजे झूम होईल तुम्हाला. आणि त्यानंतर झूम करून तुम्हाला बलून हा बरोबर तुमच्या घरावर नेऊन सेट करायचा आहे. तर ज्या ठिकाणी तुमचं घर आहे त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं बलून सेट करायचं आहे. आणि कारण या ठिकाणी बलून जिथं सेट होईल त्याच्या कर्कटक फिरवल्याप्रमाणे गोल वर्तुळ आकारामध्ये शाळा शोधल्या जाणार आहेत. ओके करायचंय. आता बघू शकता त्या ठिकाणी लॅटिट्यूड आणि लँग्विट्यूड आले. आता सेव्ह बटनवर क्लिक करतो. सक्सेसफुली डिटेल सेव्ह झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं, ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचे वरती. आता तुम्हाला या ठिकाणी बघू शकता स्टँडर्ड निवडायचे. आता या ठिकाणी तुमच्या बाळाच्या वयानुसार तो कोणत्या क्लासमध्ये इलिजिबल होतो ते क्लास तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातात. आता या ठिकाणी प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, फर्स्ट स्टँडर्ड जे म्हणतो आपण, त्या भागामध्ये ज्या ज्या शाळेने आरटी कडे नोंदणी केलेली आहे त्या सर्व शाळा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. मग जर एखादी प्ले ग्रुप, ज्युनियर केजी साठी शाळा नसेल तर त्या परिसरामध्ये नोंद केलेली नाही आरटी कडे शाळेने, असं आपण समजायचं. तर आता जो बलून सेट केला त्याच्यानुसार आपल्या घराच्या 1 किलोमीटर वर्तुळ आकारामध्ये ज्या स्कूल आहे त्या स्कूल आता आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जाणार आहे. चला तर आता आपल्याला कशा स्कूल निवडायच्या ते मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला या ठिकाणी वर्किंग होत नाही माऊस का. आता या ठिकाणी सिलेक्ट स्टँडर्ड वर जायचंय. बघू शकता सिनियर केजी आणि फर्स्ट स्टँडर्ड दाखवतात. आपल्याला फर्स्ट स्टँडर्ड निवडायचंय, म्हणून आता आपण या ठिकाणी फर्स्ट स्टँडर्ड वरती सिलेक्ट करतोय. तुमच्या घराच्या आजूबाजूला जितक्या शाळांची नोंद झाली म्हणजे ज्युनियर केजी, सिनियर केजी ते दाखवते. त्यानंतर धर्म आपला निवडायचा आहे. खाली सिलेक्ट 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये आपल्याला 1 नंबरला फर्स्ट स्टँडर्ड निवडलं, त्यानंतर आपल्याला आपला धर्म निवडायचा आहे. यामध्ये जो धर्म असेल तुमचा तो धर्म तुम्ही यामध्ये निवडायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी म्हणजे तुमची जात कोणती आहे ते यामध्ये निवडायचं आहे. जनरल, SC, ST, OBC, EWS जी असेल ती तुम्हाला यामध्ये निवडायचं आहे. आता ही जनरलचा मी फॉर्म भरतोय म्हणून या ठिकाणी जनरलची मी निवड करतो. अशा पद्धतीने मी या ठिकाणी आता दिव्यांगाचा ऑप्शन या ठिकाणी दिव्यांग कोट्यातून करत असाल तर यस करा. कशामध्ये दिव्यांग आहे ते निवडायचंय आणि या ठिकाणी किती टक्के दिव्यांग आहे ते टक्केवारीमध्ये तुम्हाला यामध्ये टाकायचंय. आणि जर नसेल तर नो वरती क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली आधार क्रमांक या ठिकाणी विचारलाय. आधार क्रमांक असेल तरी तुम्ही अर्ज भरू शकता, बाळाचा नसेल तरी देखील नो वर क्लिक करून तुम्ही एनरोलमेंट डिटेल पावतीचे या ठिकाणी टाकू शकता. पावती असेल तर, नसेल तर नो वर क्लिक करून अर्ज भरू शकता. आता या बाळाचा आधार कार्ड आहे म्हणून मी यस करतो आणि त्याचा आधार क्रमांक यामध्ये टाकून घेतो.
आता हा अर्ज आपण ओपन मधून भरत असल्यामुळे या ठिकाणी 1,00,000च्या आतला उत्पन्न दाखला असणं गरजेचं आहे. तहसील कार्यालयाचा उत्पन्न दाखला तुमचा 1,00,000च्या आतला असणं गरजेचं आहे. यांचा आहे 60,000 उत्पन्न या ठिकाणी मी टाकून घेतले. त्यानंतर वरती तुम्ही ईमेल आयडी असेल तुमचा ईमेल आयडी टाकू शकता. या ठिकाणी पालकाचा पॅन नंबर असेल तर टाकू शकता. ऑप्शनली आहे, नाही टाकला तरी चालेल. आता या ठिकाणी तुम्हाला ऍड्रेस प्रूफ हा कंपल्सरी द्यायचा आहे. बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तहसीलचा उत्पन्नाचा दाखला, ह्या 3 गोष्टी तुमच्या पत्त्यासाठी ऍड्रेस प्रूफ, इन्कम सर्टिफिकेट आणि बर्थ सर्टिफिकेट, ह्या 3 गोष्टी तुम्हाला असणं गरजेचं आहे. आता सेव्ह बटन वरती क्लिक करतो. आता ऍप्लिकेशन डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली झालेले आहेत. ओके वरती क्लिक करतो आणि आता डॉक्युमेंटच्या पेज वरती आपल्याला क्लिक करायचं. आता डॉक्युमेंट बघा, सर्वप्रथम तुम्हाला पालकाचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचंय. त्यानंतर तहसीलचा उत्पन्न दाखला अपलोड करायचा आणि ऍड्रेस प्रूफ साठी वीज बिल किंवा रजिस्टर रेंट अग्रीमेंट यामध्ये अपलोड करायचे. आता हे फाईल अपलोड करत असताना 600 KB मध्ये ती फाईल PDF मध्ये तुम्हाला स्कॅन करायची. पालकाचं आधार कार्ड तेही सेम 600 KB मध्ये आणि ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ पण. चला मी अपलोड करून दाखवतो. या ठिकाणी पालकाचं आधार कार्ड मी या ठिकाणी अपलोड करतो. पालकाचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड केलंय मी. त्यानंतर या ठिकाणी पालकाचाच नावचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी अपलोड केलाय आणि ऍड्रेस प्रूफ मध्ये रजिस्टर रेंट अग्रीमेंट किंवा स्वतःचं असेल तर लाईट बिल या ठिकाणी अपलोड करायचे. अशा पद्धतीनं 3ही डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर खालच्या कोपऱ्यात या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचे. बघू शकता अपलोड सक्सेसफुल, म्हणजे तुमचे 3ही डॉक्युमेंट सक्सेसफुली यामध्ये आता अपलोड झालेले आहेत. या ठिकाणी डाउनलोड करून बघू शकता. आता स्कूल सिलेक्शन या पेजवर क्लिक करायचं आपल्याला. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे लाल बलून सेट केला आपण लोकेशनचा, त्याच्यापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरल्या शाळा दाखवल्या जातात. तर अशा पद्धतीनं स्कूल तुमच्या घराच्या आजूबाजूला ज्या RT मधून शासनाकडे नोंदी केलेल्या स्कूल आहेत त्या स्कूलमध्ये किती जागा आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या स्कूलमध्ये 13 जागा आहेत, या 17, 34 अशा जागा आहेत. आता अशा स्कूल दाखवल्याच्या नंतर तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी कोणत्या द्यायचे ते अशा पद्धतीने तुम्हाला स्कूल निवडायचे. अशा स्कूल निवडल्याच्या नंतर तुम्हाला बलून आहे त्याच घराच्या ठिकाणी तुमच्या सेव्ह करायचे आहे, तरच तुम्हाला ह्या स्कूल दिसतील. इतर वेगळ्या ठिकाणी बलून जर सेट केला तर ह्या स्कूल दाखवल्या जाणार नाहीत आणि तुमचा फॉर्म पण अपात्र होऊ शकतो. म्हणून आपल्या घरावरच बलून बरोबर सेट झालाय का एकदा बघायचे तुम्हाला आणि त्याच्यानंतर ज्या स्कूल दाखवतात त्या स्कूल तुम्हाला निवडायच्या. त्यानंतर खाली सेव्ह बटन येईल, त्यावरती तुम्हाला आता क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली झालेलं आहे. ओके करायचंय. त्यानंतर आता आपल्याला ओके केल्यानंतर फॉर्म सबमिशन यावर क्लिक करायचंय. फॉर्म सबमिशन यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रिव्ह्यू स्वरूपात तुमची माहिती दाखवली जाईल. ती माहिती अचूक आणि बरोबर आहे का हे बघून घ्यायचंय. परत एकदा तुम्हाला नेक्स्ट करत सर्व डिटेल एकदा तपासून घ्यायचे. फॉर्म सबमिशनच्या वेळेला अशा सर्व डिटेल तुम्हाला कन्फर्म करायचे की अचूक आणि बरोबर आहेत. त्यानंतरच तुम्ही समोर फॉर्म सबमिट करणार आहात. कारण एकदा सबमिट झालेला फॉर्म त्यानंतर तुम्ही त्यामध्ये कुठलाही बदल करू शकत नाहीत. या स्टेप पर्यंत असाल तर तुम्ही ऍप्लिकेशन डिलीट करून परत नव्याने भरू शकता. पण एकदा जर तुमचं ऍप्लिकेशन सबमिट झालं तर त्यात कोणताही बदल करता येत नाही. म्हणून या ठिकाणी या पेजवर आल्याच्या नंतर व्यवस्थित सर्व गोष्टी एकदा तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायच्या. त्यानंतर खाली टर्म्स आणि कंडिशनवर ऍक्सेप्ट करून कन्फर्म अँड सबमिट यावर क्लिक करायचे. ऍप्लिकेशन इज कन्फर्म, नाउ यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस. आता तुम्हाला कोणतेही बदल करता येणार नाही असं या ठिकाणी दाखवले. ओके करायचे आणि फायनली आता प्रिव्ह्यू झाल्याच्या नंतर आता आपला हा फॉर्म जो आहे तो फायनली आपण सबमिट करणार आहोत. तर अशा पद्धतीने फायनली आता सबमिट करतोय आपण. अशा पद्धतीने फॉर्म तुमचा सबमिट झालेला आहे, प्रिंट जनरेट झालेली आहे. आता आपण या ठिकाणावरून प्रिंट सोडलेली आहे. तर अशा पद्धतीनं संपूर्ण फॉर्म कसा भरायचा याची माहिती सांगितली होती. तुम्हाला आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो. ज्या वेळी RTचे काही नवीन अपडेट येतील आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम व्हिडिओ बनवला जाईल.
तरी जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पाठवा, जेणेकरून घर बसल्या त्यांना हा अर्ज करायला मदत होईल. चला तर मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.